हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण इनव्हॉइस, रिवाइज इनव्हॉइस आणि बिल ऑफ सप्लाय ह्या प्रोव्हिजन्स स्टडी केलेल्या होत्या. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट प्रोव्हिजन्स इन इनव्हॉइस टॉपिक. आता ह्याच्यामध्ये पुढे 3 प्रकारची व्हाउचर्स आपण इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय स्टडी केलेलं. नाऊ देर आर 3 टाइप्स ऑफ व्हाउचर्स विच आर स्पेसिफाईड अंडर इनव्हॉइस प्रोव्हिजन्स. फर्स्ट इज रिसीट व्हाउचर. Which voucher? Receipt voucher. Next is refund voucher. And last is payment voucher. Now receipt, refund and payment, how they are linked, what are the provisions there? सो आपण हे स्टडी करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये थोडा टाइम ऑफ सप्लायच्या प्रोव्हिजन्स जे आहेत त्याचा समावेश होतो. टाइम ऑफ सप्लाय प्रोव्हिजन्स आर इन कन्सर्न हियर. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट टॉपिक विच इज टाइम ऑफ सप्लाय. युअर टॉपिक नंबर 5 पार्ट ए, चॅप्टर 5A. सो हे 3 व्हाउचर्सची थोडी बॅकग्राऊंड समजून घेण्यासाठी आपल्याला मुळात टाइम ऑफ सप्लायचा एक ब्रीफ रिव्ह्यू घ्यायचा आहे. सो आय विल टेल यू हाऊ दॅट टाइम ऑफ सप्लाय इज रिलेव्हंट हिअर. आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जीएसटी इज लाईक अ जिक्सॉ पझल. सो तुम्हाला सगळ्या गोष्टी जसं जेव्हा तुम्ही टाइम ऑफ सप्लाय हा टॉपिक स्टडी कराल तेव्हा तुम्हाला ह्या प्रोव्हिजन्स जास्त इफेक्टिव्हली लक्षात येतील. पण आता ह्या प्रोव्हिजन समजून घेताना टाइम ऑफ सप्लाय जिथे रिलेव्हंट आहे तिथे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो बेसिकली टाइम ऑफ सप्लाय म्हणजे काय, तर ज्या टाइमला तुम्हाला जीएसटी पे करण्याची लायबिलिटी अराईज होते. नाउ व्हॉट डू यू मीन बाय दॅट? टॅक्सेबल पर्सनने केलेल्या सप्लाय वरती जीएसटी चार्ज होतो. करेक्ट. व्हॅल्यू सेक्शन 15 प्रमाणे डिटरमाइन केली जाते. रेट गव्हर्नमेंट नोटिफाय करतं. पण मग मी प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर लगेच टॅक्स पे करायचा का? की आय हॅव जस्ट सप्लाइड say goods worth rupees 1000, on that I have recovered GST at rate of 5%. So 50 rupees मी रिकवर केले, 1050 will be the total amount. आता हे 50 रुपीज मी रिकवर आज केले, मी लगेच पे करायचे का गव्हर्नमेंटला? What will be the consequences when I have to pay that amount to the government? So actually कोणाची liability आहे पे करण्याची? सप्लायरची. Though supplier is going to recover that amount from the recipient, but who is liable to pay? If you read the provisions of charging section, the supplier or the taxable person is liable to pay that amount. Again, taxable person ची concept revise करूया. Taxable person means a person who is registered or liable to be registered under provisions of GST Act. So जो voluntary registered झालेला आहे section 25 subsection 3 च्या अंडर, किंवा ज्याला रजिस्ट्रेशनची लायबिलिटी section 22 आणि 24 मध्ये सांगितलेली आहे. Even though he has not taken registration, if he is liable to be registered, then he is a taxable person. त्याने केलेल्या सप्लाय वरतीच मुळात जीएसटी अट्रॅक्ट होणार आहे. करेक्ट. आता हा जीएसटी जेव्हा मी कलेक्ट करतो तो पे केव्हा करायचा, ही लायबिलिटी केव्हा अराईज होते, हे आपल्याला ह्या टाइम ऑफ सप्लायच्या प्रोव्हिजन मधून सांगितलेलं आहे. नाउ इन केस ऑफ टाइम ऑफ सप्लाय प्रोव्हिजन्स, इट इज सेड दॅट, तुम्हाला बेसिक प्रोव्हिजन सांगून ठेवतो, दॅट इनव्हॉइस ऑर पेमेंट विच एव्हर इज द अर्लियर विल बी द टाइम ऑफ सप्लाय. ओके. आता टाइम ऑफ सप्लाय मध्ये आपण बघू तेव्हा इन डिटेल आपल्याला बघायचं, पण आता लक्षात काय ठेवायचंय की डेट ऑफ इनव्हॉइस और डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज द अर्लियर means if I have received payment on 1st of July, correct, but I am going to be, and I have not delivered the goods, so I have to issue invoice. When I have to issue invoice, when I am going to make the delivery or I am going to make the goods available to the recipient. आपण सेक्शन 31 च्या प्रोव्हिजन मध्ये बघितलं. इन केस ऑफ गुड्स बघूया आपण, किंवा सर्व्हिसेसच्या केसमध्ये आपल्याकडे टाइम लिमिट्स आहेत. मग त्या टेलिकॉम सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे. सो ते सगळं तुम्हाला माहिती आहे. सो मला ऍडव्हान्स पेमेंट रिसीव्ह झालंय आणि अजून मी गुड्स दिलेच नाहीयेत, किंवा अजून मी सर्व्हिस सप्लाय केला नाहीये. सो मग मला टॅक्स केव्हा पे करायला हवा? जर मी ऍडव्हान्स पेमेंट करत घेत असलो, रिसीव्ह करत असलो, तर मला त्याच दिवशी म्हणजे त्याच महिन्यामध्ये लायबिलिटी अराईज होते. ओके. आणि जर मी इनव्हॉइस आधी रेज केलं असेल, मला पेमेंट आलंच नाहीये, आय एम रेजिंग इनव्हॉइस अर्लियर. आता इनव्हॉइस आपण बिफोर ड्यू डेट केव्हाही बनवू शकतो. ओके. सो इफ आय एम रेजिंग इनव्हॉइस अर्लियर ऍट दॅट डेट माय लायबिलिटी विल अराईज. आता ही लायबिलिटी पे कधी करायची, तर प्रत्येक महिन्याची लायबिलिटी नंतरच्या महिन्यामध्ये पे करावी लागते. सो 1st जुलै टू 31st जुलै या मंथ मध्ये जे काही मला इन्कर झालेली लायबिलिटी असेल ती मला नेक्स्ट मंथ मध्ये पे करावी लागते. सो ते आपण पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये आणि रिटर्न्स मध्ये शिकणार आहोत. सो आता मला लायबिलिटी कुठच्या मंथ साठी माझी लायबिलिटी अराईज झाली, तर माझी जुलै मंथ साठी झाली. बिकॉज इव्हन दो आय हॅव नॉट इश्यूड इनव्हॉइस, बट आय हॅव रिसीव्ड द ऍडव्हान्स पेमेंट. ओके. Now, when I am receiving such advance payment before supply, at that time, my liability incur होणार आहे. So, to pay that liability, there should be a document, and that document is called receipt voucher.
So receipt voucher is a document which is issued at the time of receiving that amount, when you are receiving that amount in advance. So read the provision of section 31 subsection 3 clause D. A registered person shall, on the receipt of advance payment with respect to any supply of goods or services or both, issue a receipt voucher evidencing receipt of such payment. Means जर तुम्ही advance receive करत नसलात तर receipt voucher issue करावा लागेल का? No. If you are not receiving payment in advance, if you are supplying goods or services first and then, means after issuing invoice you are receiving that payment, then no need to issue a receipt voucher. But if the invoice is not issued, if the supply is not occurred and you are receiving that amount, that means you are receiving amount in advance, then you have to issue a receipt voucher. Now my friends, the contents of receipt voucher are given here. Correct? सो लेट्स गो थ्रू इट अगेन. आता इथे मी प्रत्येक कॉन्टेंट तुम्हाला सांगणार नाहीये किंवा प्रत्येक कॉन्टेंटचं एक्सप्लेनेशन देणार नाहीये, बिकॉज हे सगळे कॉन्टेंट्स टॅक्स इनव्हॉइस मध्ये कुठे ना कुठे होते. सो जे डिफरन्स येईल तिथे मी तुम्हाला सांगत जाईन. नाउ युअर टास्क इज, मी तुम्हाला एक टास्क देऊन ठेवतो इथे की तुम्हाला या कॉन्टेंट्सचा एक चार्ट प्रिपेअर करायचा आहे. सो काय करायचं, तुम्हाला एक नोटबुक तुमची घ्या. हे चांगलं लक्षात राहण्यासाठी आहे. सो नोटबुक ची 2 पेजेस असा चार्ट तयार करा. सो ह्या ठिकाणी तुमचे जे टॅक्स इनव्हॉइसचे कंटेंट्स आहेत ते सगळे कंटेंट्स आणि प्लस इन ऍडिशन टू ह्याच्यामध्ये जर काही ऍडिशनल कंटेंट लागतात सगळे कंटेंट लिस्ट करत चला आणि इथे कॉलम करा. सो फर्स्ट कॉलम विल बी युअर टॅक्स इनव्हॉइस, सेकंड कॉलम विल बी युअर बिल ऑफ सप्लाय, थर्ड कॉलम विल बी युअर रिसीट व्हाउचर, नेक्स्ट कॉलम विल बी युअर रिफंड व्हाउचर, त्याच्यानंतर तुमचा कॉलम येईल तुमचं डिलिव्हरी चलन, सॉरी पेमेंट व्हाउचर एक आहे, देन युअर कॉलम विल बी डिलिव्हरी चलन. सो दॅट तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या लक्षात राहील. मग जिथे ते कंटेंट आहे तिथे तुम्ही क्रॉस करत जा, जिथे तो कंटेंट नाहीये तिथे क्रॉस मार्क करा. सो असा जर तुम्ही चार्ट प्रिपेअर केला आणि जर तुम्ही सायमल्टेनियसली ते सगळे कंटेंट बघत गेलात तर इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. माझं आपलं एक सजेशन आहे, इफ पॉसिबल मी तो चार्ट ग्रुप वरती पोस्ट करेन जर मला मिळाला कुठे रेडीमेड तर, पण अदरवाईज तुम्ही हा चार्ट प्रिपेअर करू शकता. सो नेम, ऍड्रेस अँड जीएसटी नाव दी सप्लायर. सो सप्लायर कोण, रेसिपियंट कोण हे तर आपल्याला माहिती आहे, ऍडव्हान्स रिसीव्ह करतोय सप्लायर म्हणजे. ओके, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर सगळा पॉईंट असाच आहे. डेट ऑफ इट्स इश्यू, ही डेट ऑफ इश्यू म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही पेमेंट रिसीव्ह करताय ती डेट. नेम, ऍड्रेस अँड जीएसटी ऑफ यूआयएन इफ रजिस्टर्ड ऑफ द रेसिपियंट, सो रेसिपियंट चे डिटेल्स. देन डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस, अमाउंट ऑफ ऍडव्हान्स टेकन, अमाउंट दिली पाहिजे. देन रेट ऑफ टॅक्स, so you have to determine rate of tax. Now there might be possible that I am going to purchase multiple items from that person, okay, from that supplier, and I am giving him ad hoc advance. So I have not decided which amount I am going to purchase, or which goods, sorry, which amount, not which amount, which type of goods I am going to purchase. I have not decided in advance. I have just paid rupees 5,000 to the supplier. He's a grocery shop owner, has a shop like supermarket, and I told him, okay, take this 5,000 rupees, after a week I'm going to arrive at your shop and I will purchase that amount, but take my advance amount. Now at that time I am not able to decide the rate of tax because there are various thousands of items in his grocery shop. So the grocery shop owner, who is supplier in this example, is not able to decide the rate because he is not knowing actually which commodities I am going to take. So for that rate, they have specified the clarification or sub rule: when at the time of receipt of advance, rate of tax or nature of supply is non-determinable, then rate of tax shall be paid at the rate of 18%. So त्या ठिकाणी टॅक्सचा रेट 18% अज्युम केला जाईल. In case in future if he purchased goods worth rupees 5%, or if he purchased goods worth rupees 0, that means exempted goods, then that tax amount will get adjusted when he will issue a tax invoice. But if tax is not determinable or tax rate is not determinable, then you have to pay tax. That means you have to mention the rate of 18% on your receipt voucher. Then amount of tax charged, accordingly the amount of tax will be charged. Place of supply along with the name of state and its code and supply in the course of interstate trade of commerce. So when there is interstate supply or interstate trade, at that time you have to mention the place of supply. Now what do you mean by place of supply? आम्ही place of supply म्हणजे काय मेन्शन करणार आहोत, आम्ही त्याचं स्टेटस मेन्शन करणार आहोत. So place of supply will be say Bangalore, state Karnataka, state code say for example 29. Okay, so तुम्हाला मेन्शन करायचं आहे whether tax is payable on reverse charge basis, that you have to mention, and signature or digital signature of supplier or his authorized representative. So these are the contents of receipt voucher. Again, if the nature of supply is not determinable,
आता हे डिटर्मिनेबल नाही म्हणजे काय, तर आम्ही इंटरस्टेट सप्लाय करणार आहोत का इंट्रास्टेट करणार आहोत हेही आम्हाला माहिती नाही. आता हे कधी होतं, से फॉर एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो मी, जास्त लक्षात येईल. इफ आय एम कोका, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. ओके, इफ कोका कोला कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ओके, कोका कोला इनकॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड. सो कोका कोला हॅज महाराष्ट्र डेपो as well as बेळगाव डेपो, correct? And I am a wholesaler of Coca Cola cold drinks. So I have submitted that amount to Coca Cola private limited. Now the PAN is only one, so bank account is one and the same, or the entity is one and the same. Now it is up to Coca Cola whether he has to if and Coca Cola private limited has taken two separate registrations. Obviously it will take, because the two locations are destined in two different states. So now it is up to Coca-Cola that whether Coca-Cola Private Limited is going to supply my order from Maharashtra depot or from Belgaum depot, and it will supply as per the availability of stock at respective depot. So if I'm going to take delivery on 1st of July, at 1st of July, if there is no stock available in Maharashtra, then they will supply me from Belgaum. If no stock available in Belgaum, then they will supply from Maharashtra. If partial stock is available, then they will supply from both the places. So when that supplier is not able to determine whether the supply will be interstate or intrastate, then at that time when there is ambiguity, supply will be treated as interstate supply. So IGST would be paid on that advance. Again, it will be adjusted against CGST and SGST. Correct? सो हे दोन क्लॉजेस लक्षात ठेवा. ही जी प्रोव्हिजन आहे ही तुम्हाला MCQ साठी विचारली जाऊ शकते. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो हे रिसिट वाउचरचे कंटेंट्स बेसिकच आहेत. तुम्ही बघितलं तुम्हाला लक्षात येईल, फार मोठी काही गोष्ट नाहीये. HSN कोड नाहीये बघा याच्यावरती. सो HSN कोड इज नॉट आस्क्ड हियर, बिकॉज HSN कोड इज नॉट रिलेव्हंट इन केस ऑफ रिसिट वाउचर, बिकॉज इट विल बी डिनोटेड ऑन इनवॉइस. आता असा प्रश्न तुमच्या मनात येईल की इफ receipt voucher is prepared, whether invoice will be prepared separately? Yes. So receipt voucher is not an option to invoice, or if receipt voucher is prepared and invoice नाही केला तरी चालेल असं नाहीये. Receipt voucher will be issued if you are receiving advance amount. When you are going to make actual supply, at that time you have to prepare your tax invoice, because when you are going to effect that supply, at that time as per the provisions of section 31(1) and or 2, you have to issue tax invoice. Receipt voucher is just a document evidencing that you have received advance payment, and as you are liable to pay tax on date of invoice or date of payment, whichever is earlier, you have to pay tax on that on the basis of that receipt voucher. So you have to enter the details on that receipt voucher. Correct? I think we are clear with the concept of receipt voucher. So receipt voucher is not option to tax invoice. Receipt voucher will be prepared first and then invoice will be prepared next. So if you have paid tax on the at the time of receiving advance and the basis of receipt voucher, then when you will issue invoice, the tax will be paid already. So no need to pay tax additionally at the time of issuing invoice. Correct? So at the time we will see it in time of supply provisions. पण जेव्हा आम्ही पेमेंटच्या वेळी, जेव्हा मी पेमेंट रिसीव्ह करतो आहोत, त्याच वेळी जर टॅक्स पे केलेला असेल, तर ज्यावेळी आम्ही ऍक्च्युअल सप्लाय करू किंवा इनव्हॉइस रेज करू, त्या डेटला परत एकदा टॅक्स पे करण्याची आवश्यकता नाहीये. लक्षात येतंय? इफ देर इज डिफरन्स इन रिसिट व्हाउचर अँड दॅट टॅक्स इनव्हॉइस, बिकॉज देर माइट बी पॉसिबल that I have the total contract value was for rupees 1 lakh and I have paid only rupees 50,000 as advance to my supplier. So in this case, my supplier will pay tax on rupees 50,000 at the time of receiving the advance, and he will pay balance tax when he will issue the invoice for rupees 1 lakh. So invoice will be issued 1 lakh, but at the time of issuance of invoice, tax will be payable on only 50,000 additional rupees, because from that 1 lakh 50,000 चा tax आम्ही receipt voucher च्या basis वरती already pay केलेला आहे. सो जो बॅलन्स 50,000 चा टॅक्स असेल, तो टॅक्स इनव्हॉइस ज्या दिवशी आम्ही इश्यू करू त्या दिवशी आम्हाला तो टॅक्स पे करण्याची लायबिलिटी जनरेट होईल. सो टॅक्स लायबिलिटी विल बी ऍडजस्टेड अकॉर्डिंग टू द सप्लाय, विच विल बी डिटरमाइंड फायनली एट द टाइम ऑफ इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस. ओके, सो ज्यावेळी तुम्ही इनव्हॉइस इश्यू कराल त्यावेळी तुमचा सप्लाय फायनलाइज होईल, त्यावेळी तुमचे गुड्स कुठचे आहेत ते फायनल होतील, त्यावेळी रेट ऑफ टॅक्स फायनल होईल, त्यावेळी टॅक्स लायबिलिटी फायनल होईल. जर तुम्ही आधी शॉर्ट पे केली असेल, देन यू हॅव टू पे ऍडिशनली ऍट दॅट टाइम. इफ यू हॅव पेड एक्सेस, देन यू हॅव टू पे लेस ऍट दॅट टाइम. Correct? But receipt voucher will be prepared first and then tax invoice will be prepared. So receipt voucher and tax invoice are not actually options to one another. तुम्ही receipt voucher बनवलं आहे म्हणजे तुम्हाला tax invoice बनवावंच लागेल. Now come to refund voucher. So receipt voucher ची concept समजली.
Now come to refund voucher. Now there might be possibility that, okay, on 1st of July, okay, on 1st of, okay, on 1st of July, I received advance of rupees 50,000, correct? And I am was going to deliver the product or goods on 1st of August. So 1st of August was proposed delivery date. So when I'm going to issue invoice on 1st August, because if the goods involved, आपण invoice provision मध्ये बघितलं, in case of goods, if delivery is involved, then at a time of removal, if delivery is not, or if transportation is not involved, then when you're making the goods available to the recipient, तुम्हाला tax invoice issue करावं लागतं. Now in between माझं आणि recipientचा काहीतरी वाद झाला. So there was some issues, that issues are not relevant here, but there was some issues due to which this contract get cancelled. This contract get cancelled. So I have to pay that 50,000 back to my recipient. I have received advance of rupees 50,000. I have issued a receipt voucher on this date. Now I am going to refund this amount to my supplier, or sorry, to my recipient. So in this case, supply is not going to take place at all. Supply is cancelled. So in response to that receipt voucher, no tax invoice will be issued in future. Now, in this case, as you are going to refund that amount, as supply is not taking place, you have to issue a refund voucher while refunding such amount. Okay, अक्षर माझं खूप छान आलेलं आहे. कन्सिडर करा, पण कन्सेप्ट वर लक्ष द्या. So at this time, you need to issue refund voucher in order to refund that amount before supply is going to take place to that recipient. And as you have paid tax at the time of receiving advance, now supply is not going to take place, so either that tax will be adjusted against your remaining tax liabilities, or that tax you have to get a refund of the same by issuing the refund voucher. Correct? So the tax which you have paid at the time of receiving advance to the government, by issuing refund voucher, you will going to take the refund, as well as you are going to refund that amount to your recipient. Correct? So refund voucher is exactly opposite to receipt voucher. So when receipt voucher is issued, actually there are two options. Either in future tax invoice will be issued, or in future refund voucher will be issued. Correct? Now, my friends, answer me. If I have not issued the receipt voucher, am I required to issue refund voucher? I am going to be legal. मी सगळं legal follow करतोय. मी कधी refund voucher, receipt voucher issues केलं नाही. That means I have not received any advance. How can I issue refund voucher if I have not received any? I have not issued any receipt voucher. So for receipt voucher, for refund voucher, receipt voucher is must. Refund voucher is receipt voucher is followed by that refund voucher is supply is not going to take place. So जर पुढे refund आम्हाला करावी लागली अमाऊंट, तर आम्ही रिफंड व्हाउचर इश्यू करणार आहोत. याचाच अर्थ आम्ही अमाऊंट रिफंड करतोय, याचा अर्थ आम्ही सुरुवातीला त्याची अमाऊंट रिसीव्ह केलेली आहे. आता मला सांगा, इन दिस केस इफ आय हॅव नॉट रिसीव्ड दिस अमाऊंट, आय विल नॉट हॅव इश्यूड, आय would not have received the issued the receipt voucher. So मग रिफंड व्हाउचर इश्यू करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे मी कॉन्ट्रॅक्ट एंटर केलं, काहीच अमाऊंट रिसीव्ह केली नाही, ना पे केली, आणि ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं. सो मी टॅक्स काही पेच केला नव्हता, मी काही अमाऊंट रिसीव्हच केली नव्हती, मग मला रिफंड व्हाउचर इश्यू करण्याची गरज नाही. पण जर मी ऍडव्हान्स अमाऊंट घेतली होती आणि कॉन्ट्रॅक्ट सीज झालं आणि कॉन्ट्रॅक्ट काय म्हटलं म्हणून डिस्कार्ड झालं, सो दॅट आता सप्लाय पुढे होणार नाहीये, मग उरलेल्या अमाऊंट साठी मला टॅक्स इनव्हॉइसच्या ऐवजी रिफंड व्हाउचर इश्यू करावं लागेल. जर सप्लाय झाला असतं तर मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं असतं. आता सप्लाय होणार नाहीये, मग ही रिसीट व्हाउचरने घेतलेली अमाऊंट मी जेव्हा रिफंड करतोय माझ्या रिसिपियंटला, at that time I have to issue refund voucher. So this was the entire story about refund voucher. Now let's go to your module. Let's read the basics. So where on receipt of advance payment with respect to any supply of goods or services or both, person issues receipt voucher but subsequently no supply was made
and no tax invoice is issued in pursuance thereof, the said registered person may issue to the person who had made a payment refund voucher against such payment. So त्याला डायग्राम दिलेली आहे. सप्लाय झालाच नाही त्यामुळे टॅक्स इन्व्हॉइस दिला नाही म्हणून आम्ही रिफंड व्हाउचर इश्यू केलं. आता रिफंड व्हाउचर मध्ये काय कंटेंट्स असणार, परत नेम ऍड्रेस जीएसटी, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर, डेट ऑफ इश्यू. आता कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर म्हणजे रिफंड व्हाउचरचा सिरियल नंबर आहे हा. ओके, देन नेम ऍड्रेस ऑफ जीएसटी आहे. आता इथे पुढे जो येतोय नंबर अँड डेट ऑफ रिसीट व्हाउचर इश्यू. सो फॉर एव्हरी रिफंड व्हाउचर देअर शुड बी अ प्रायमरी रिसीट व्हाउचर. त्यामुळे कुठच्या रिसीट व्हाउचरच्या अगेन्स्ट तुम्ही जी अमाऊंट रिसीव्ह केली ती तुम्ही आता रिफंड करता आहात हे क्लिअर होण्यासाठी यू हॅव टू मेन्शन डेट अँड नंबर ऑफ युअर ओरिजिनल रिसीट व्हाउचर ऑन युअर रिफंड व्हाउचर. Okay, then description of goods or services in respect of which refund is made, amount of refund made, rate of tax, amount of tax, whether tax is payable on reverse charge basis and signature or digital signature. If you compare, इथे आपण बघा कुठचे किती डिटेल्स होते तुमच्या ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. then 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सो इथे कुठचा डिटेल डिलीट झालाय किंवा कुठचा डिटेल झालाय तो आपण एक ऑब्झर्व करूया. सो प्लेस ऑफ सप्लाय तुम्ही मेन्शन करायला हवं होतं तुमच्या रिसीट व्हाउचर वरती. ओके, सो ते रिफंड व्हाउचर वरती नाही, कारण तुमच्या मुळात रिसीट व्हाउचर वरती इश्यू झालेला असणार आहे ना, कारण रिफंड व्हाउचर कधी इंडिपेंडेंटली तयार होणार नाही, बेसिकली रिसीट व्हाउचर लागेलच. सो त्या केसमध्ये त्यांनी तो प्लेस ऑफ सप्लाय रिफंड व्हाउचर वरती मेन्शन करायला सांगितलेला नाहीये. ओके, सो बाकी तुम्ही डिटेल्स बघाल तर नेम ऍड्रेस जीएसटी, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर, डेट ऑफ इश्यू हे वरती पण होतं. नेम ऍड्रेस जीएसटी, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर, नेम ऑफ डिटेल्स आणि तुमचा रेसिपियंट डिटेल्स. सो हे 4 डिटेल्स वरती पण होते. ओके, नेम ऍड्रेस, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल, डेट ऑफ इश्यू, रेसिपियंट. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ते इथेही दिलेलं आहे. अमाऊंट ऑफ इथे होतं ऍडव्हान्स टेकन. ओके, सो इथे आहे अमाऊंट ऑफ रिफंड मेड. देन तुम्हाला रेट ऑफ टॅक्स, अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज हे दोन मेन्शन करायचे होते, तेही तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत की रेट ऑफ टॅक्स आणि अमाऊंट ऑफ टॅक्स पेड म्हणजे तो रिफंड आता तुम्ही ऑलरेडी जो पे केलेला आहे तो नाव विच यू आर गोइंग टू रिफंड इट. ओके, देन प्लेस ऑफ सप्लाय जो इथे मेन्शन करायचा आहे तो ह्याच्यावरती मेन्शन करायचा नाहीये. अँड आरसीएम, वेदर आरसीएम इज पे टॅक्स इज पेबल ऑन आरसीएम बेसिस अँड डिजिटल सिग्नेचर दॅट यू हॅव टू मेन्शन हिअर. सो इथे तुम्हाला ऍडिशनली एक पॉईंट कुठचा वाढला तर तुम्हाला नंबर अँड डेट ऑफ रिसीट व्हाउचर इश्यूड जो आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. सो हिअर इट इज एंड ऑफ रिसीट व्हाउचर अँड रिफंड व्हाउचर. Okay, so in next lecture we will see the concept or the provisions in relation to payment voucher. Bye.